कधी कधी आयुष्याचं पुस्तक सुरू होण्या अगोदरच फाटून जातं। आभाळासारखी स्वप्न उभी असतात, पण नियती मात्र त्या स्वप्नांवर काळोख आणते। ही गोष्ट आहे 17 वर्षाच्या अपेक्षाची। 12वी मध्ये शिकणाऱ्या अपेक्षाच्या पाठीवर कॉलेजची बॅग आणि डोळ्यात स्वप्न होतं। शेजारच्या व्यक्तीबरोबर गाडीवर बसून घरी जाणं हे तिच्या मृत्यूचं कारण असेल याची तिला जराशी सुद्धा कल्पना नव्हती। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील रहिवासी असलेली अपेक्षा हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात 11वीचं शिक्षण संपवून ती 12वीच्या क्लाससाठी जात होती। 11 एप्रिलला ती नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली। क्लास संपल्यानंतर सकाळी 11:30च्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे ती गाडीची वाट पाहत थांबली होती। तेवढ्यात तिथे घराशेजारी राहणारा नवनाथ आला आणि त्यानं तिला घरी यायचं का असं सांगून अपेक्षाला दुचाकीवर बसवलं। घराशेजारीच नवनाथ राहत असल्यानं आणि नवनाथला अपेक्षा ओळखत असल्यानं ती त्याच्या गाडीवर बसून घराकडे जाण्यासाठी निघाली। पण हीच घराची वाट आपल्यासाठी शेवटची वाट असेल याची जराशीही कल्पना अपेक्षाला नव्हती। मला उसाच्या शेताला 2 पाण्याच्या बारी द्यायच्या आहेत असं नवनाथनं अपेक्षाला सांगितलं आणि तो मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्यानं त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात अपेक्षाला घेऊन गेला आणि त्यानं तिथेच शेतात अपेक्षावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र अपेक्षानं आरोपी नवनाथला नकार देताच त्यानं तिच्या डोक्यात शेतातीलच दगड उचलून टाकला आणि अपेक्षाने जागीच प्राण सोडले। त्यानंतर नवनाथनं तिचा मृतदेह त्याच्या शेतालगत असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 150 फूट ओढत नेऊन टाकला। त्यानंतर तो गावात जाऊन त्यानं काहीच केलं नाही असा गावात वावरत राहिला। एवढंच नाही तर गावाशेजारी असणाऱ्या यात्रेत सुद्धा तो जाऊन आला। दुसऱ्या दिवशी तो स्वतःच्या दुकानात नारळ विकत होता। गावातीलच तरुणी बेपत्ता झाली अशी चर्चा जेव्हा गावात सुरू झाली तेव्हा त्यानं माझ्या शेतात कोणत्या तरी बाईच्या ओरडण्याचा आवाज आला, पण मी घाबरून तिकडे गेलोच नाही असं त्यानं गावातील ग्रामस्थांना सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, पण असं म्हणतात ना की असत्य फार काळ लपत नाही, असंच काहीसं झालं आणि एका सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यानं नवनाथ पोलिसांच्या जाळ्यात अडकला। सीसीटीव्हीत नवनाथ आणि अपेक्षा एकाच दुचाकीवरून जात असताना दिसले। मग पोलिसांनी नवनाथला ताब्यात घेतलं, मात्र मी काहीच केलं नाही असं तो पोलिसांना सांगत होता। तसंच उडवाउडवीची उत्तरं देखील तो देत राहिला। मग पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं मीच अपेक्षाला मारला आहे अशी कबुली दिली। पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तेव्हा अपेक्षाची कॉलेजची बॅग नवनाथच्या शेतात एका झाडाखाली सापडली, तर अपेक्षाचा मृतदेह भीमा नदी पात्रात आढळून आला। तिचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने नदी पात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। अपेक्षावर लैंगिक अत्याचार झाला की नाही याबाबत डॉक्टरांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी। दरम्यान नवनाथला न्यायालयात हजर केलं असता त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर मंगळवारी अपेक्षाला न्याय मिळावा आणि आरोपी नवनाथला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राजगुरुनगरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। अपेक्षा तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एक नवीन स्वप्न उभं करत होती, पण एका क्षणात सर्व काही संपलं।